हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल अँड न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे कारण आज माझ्याकडे एक छोटंसं स्किल आहे ते तुमच्यासमोर शोकेस करणार आहे. तर ते स्किल आहे चित्रकला. चित्रकला. तर समोर बघाल तर तुम्ही अशी मी भरपूर अशा वह्या, ड्रॉइंग बुक्स ठेवलेल्या आहेत. आय गेस त्या किती असतील, एक 4-5 असतील. त्यातले मोजकेच आपण बघू. आणि परत इकडे जे ठेवले आहेत ते शीट्स आहेत, ज्यामध्ये मी असं एक मोठे स्केचेस केलेत, A3 साईज वगैरे त्या साईजचे. आपण वन बाय वन त्यातले स्केच बघूया. तर हे इनिशियल लेवलचे स्केचेस आहेत. ज्यावेळी लॉकडाऊन स्टार्ट झालेला आपला, तर त्यावेळी मी त्या लॉकडाऊनच्या काळात स्केचेसची प्रॅक्टिस करत होतो. तर त्या काळातली ही स्केचेस आहेत. तर पहिलं स्केच आहे आपलं काजोल. हे ते तानाजी मूवीमधील जो ड्रेपरी आहे, ओके, काजोल त्यांची. सो त्याचं हे मी स्केच काढलेलं आहे. तसंच मी जसं सेलिब्रिटींचे स्केच काढायचो तसं मी आपल्या रिलेटिव्ज, आपल्या ओळखीचे त्यांचे स्केच काढायचो. त्यातलं एक हे स्केच. तर त्यावेळी रिझल्ट काढलेला आहे. आता जे स्केच आहे ते एकदम म्हणजे थोडं थोडं ग्रो करत, थोडं थोडं इम्प्रूव्ह करत काढलेलं स्केच आहे. आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन. असे भरपूर स्केच काढलेत. छोट्या मुलांचे बेबी स्केच, बेबींचे स्केच पण काढायचो. त्यातलं एक खास स्केच म्हणजे हे आहे, बाळाने एक टेडी बिअर घेतलेला आहे हातात आणि ते एका सोफ्याला लागून बसलेलं आहे. हे स्केच खूप खास आहे कारण हा माझा भाचा जय. तर लॉकडाऊनच्या काळात मी तसे भरपूर स्केच काढलेत. भरपूर सेलिब्रिटींचे स्केच मी ट्राय करत होतो. अ, लहान मुलं म्हणजे ओळखीचे लहान मुलं, ओळखीचे व्यक्ती. तर या सगळ्यांचे स्केच काढायचो आणि त्यामुळे मला खूप प्रॅक्टिस झाली त्या लॉकडाऊनच्या काळात. त्यामुळे माझं स्केच इम्प्रूव्ह झालं. त्यानंतर अजून एक स्केच इनिशियल लेवलचं म्हणजे आहे ऋता दुर्गुळे, फुलपाखरू मधील लीड ॲक्ट्रेस. हे त्यावेळी थोडं असं काहीतरी त्याचा रिझल्ट आलेला. यात मला यांचे डोळे खूप आवडलेले. तर हे होते लॉकडाऊनच्या काळातील इनिशियल लेवलचे स्केचेस. आता थोडं आपण एक लेवल म्हणू शकतो की थोडं अजून मी इम्प्रूव्ह झालेलो आणि अजून स्केच काढायला सुरुवात केली. सो आता ते पाहूया. ओके. सो हे आहे आयरन मॅन, रॉबर्ट डाउनी ज्युनियर. त्यावेळी मी एक अशी सिरीज केलेली, जे मार्वलचे जे लीड होते हिरोज, तर त्यांचं स्केच काढायला मी सुरुवात केलेली. तर त्यातलं पहिलं स्केच होतं हे. आयरन मॅन नंतर मी एक चित्र म्हणजे स्केच काढलेलं, ते होतं कॅप्टन अमेरिका. हे काहीसं असं झालेलं. इथं जी शेडिंग आहे ती मस्त दिसते, शॅडोज प्लस कॅप्टन अमेरिकेचा ड्रेस. तर इथं मी थोडे थोडे ऑब्झर्व करत गेलो की हेअरस्टाईल कशी असते, परत शॅडोज, हायलाईट्स कसे असतात हे ऑब्झर्व करायला स्टार्ट केलं मी. तर हे होतं आपलं कॅप्टन अमेरिका. त्यानंतर जे स्केच होतं ते म्हणजे फेमस थॅनॉसचं काढलेलं. आणि हे खूप म्हणजे असं मला असं त्यावेळी वाटलेलं की एकदम हायपर रिअलिस्टिक किंवा रिअलिस्टिक स्केचकडे मी म्हणजे थोडं थोडं माझा कल जात होता. ओके. सो मी इथं भरपूर डिटेल्स काढण्याचा प्रयत्न केलेला. इथून बघाल तर इथून अशी लाईट पडलेली दिसते, इथं शॅडो. देन थॅनॉसचं जे हेल्मेट होतं त्याचे थोडे डिटेल्स काढायचा प्रयत्न केला, तिथं शॅडोज वगैरे दाखवायचा प्रयत्न केला. थॅनॉसचं जे डोकं होतं त्यात थोडे फार म्हणजे त्यात भरपूर
डिटेल्स होते ते काढायचा प्रयत्न केला. आणि हे माझं होतं पहिलं असं थोडं रिअलिस्टिक दिसणारं एक स्केच, ते म्हणजे थॅनॉसचं. ओके, सो ही होती मार्वल सिरीज. ज्यात मी 3 स्केच काढले आणि मार्वल सिरीज बंद केली. आणि त्यानंतर एक स्केच काढलं, ते होतं अब्दुल कलामांचं. तर अब्दुल कलामांचं स्केच काहीसं असं झालेलं आहे. आणि मी मी ट्राय करत होतो की चेहऱ्यावरच्या एक आणि एक म्हणजे होईल तेवढ्या डिटेल्स कशा काढता येतील. म्हणजे त्यांचे हेअर्सही व्हाईट होते, तर व्हाईट हेअर्स हायलाईट्स कसे दाखवायचे हे प्रॅक्टिस करण्यासाठी काढलेलं. आणि हे होतं अब्दुल कलामांचं स्केच. तर हे होतं अब्दुल कलामांचं स्केच. त्यानंतर गणपतीचे दिवस होते आणि मी घेतलं गणपतीचं स्केच काढण्यासाठी. सो हे आहे गणपतीचं स्केच. तर आपण त्याच्यावरून टिश्यू पेपर काढूया. आणि ते काहीसं असं दिसत होतं. आणि हे खूप म्हणजे माझ्या आवडीचं स्केच आहे. कारण इथे मी ट्राय केलेलं की बॅकग्राऊंड विथ बॅकग्राऊंड स्केचेस कसे दिसतील. ब्लर इफेक्ट तुम्ही बघाल तर इथं ब्लर ब्लर दिसते, तर ब्लर इफेक्ट मी काढण्याचा प्रयत्न केलेला त्या दिवसात. आणि हे होतं गणपतीचं स्केच. आणि हे स्केच मी कॉलेजच्या म्हणजे ऑफिशियल जो ग्रुप होता, तर त्याचं डी पी म्हणून त्यांनी ठेवलेलं, ते अजूनपर्यंत आहे ॲज अ डी पी. तर इथं बघाल तर मस्त इथं बघाल तर गणपतीचे जे डिटेल्स होते, त्यांचा मुकुट, त्याची सोंडेवरचं दागिने, त्यानंतर ओव्हरऑल सगळे दागिने. नंतर जर आपण धोतर बघितलं तर तिथून हायलाईट्स, परत त्यांच्या पायाचे डिटेल्स, देन आपले सिंहासन जे असतं तर त्याचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न केलेला मी. आणि हे काहीसं असं तयार झालेलं आहे. तर ही होती माझी जर्नी स्केचेसची. म्हणजे आपल्यात प्रकार असतात की पेंटिंग पेंटिंग म्हणजे जिथं कलर वापरला आहे आणि जिथं ग्राफाईट किंवा पेन्सिलनं चित्र काढलेलं आहे त्याला म्हणतात स्केचिंग. सो ही होती जर्नी पोर्ट्रेट स्केचिंगची. तर या काळात मी पेंटिंग्स पण काढायला सुरुवात केलेली. आणि आता बघूयात आपण माझे जास्त नाही, मी युजली जास्त स्केचेस काढायचो, पण त्यातल्या त्यात मी कलर पेंटिंग पण करायला सुरुवात केलेली. तर हे आहे धोनीचं स्केच. पहिला मी याची आउटलाईन काढून घेतली आणि मी त्याच्यावर कलर केला. आणि हे काहीसं असं रिझल्ट आलेला आहे त्याचा. तर ह्याचं बॅकग्राऊंड प्लस त्याचे स्किन टोन, ह्याचे हेअर्स नॉट अ रिअलिस्टिक, बट मी त्याचे फीचर्स जे होते ते ॲड करण्याचा प्रयत्न केला विथ डिफरंट कलर्स. त्यानंतर अजून एक पेंटिंग आहे, ती आहे महादेव यांची. मी ब्ल्यू कलर वापरून काढलेले स्केच आहे. तर हे काहीसं असं दिसतंय. मी इंटरनेटवरून एक पीक खूप फेमस होतं ते तो पीक, आणि तो मी घेतलेला होता आणि मी ट्राय करत होतो की कसं काढता येईल. तर याचा रिझल्ट असा होता. तर इथे त्यांची डिटेल्स, परत ह्याचे हायलाईट्स प्लस डार्क व्हाईट पार्ट, हे सगळं मला ब्ल्यू कलरने करायचं होतं. सो मी ब्ल्यू कलर वापरून तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं डार्क आहे तर इथं ब्ल्यू डार्क केलेला आहे. जिथं फेंट आपल्याला हायलाईट दाखवायची तिथं फेंट ब्ल्यू कलर वापरलेला आहे. तर हे काय असं, तर इथं त्यांचं चंद्र, परत गंगा, परत जटा, परत साप. तर हे असं झालेलं होतं स्केच. तर हा होता माझा आर्टचा प्रवास. आणि थ्रू आउट जर्नी मी एवढी स्केचेस काढलेले आहेत आणि पेंटिंग्स काढलेले आहेत. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि या नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.